नमस्कार, जय श्री गणेश. मी संदीप चिंतामण निंगरस, विज्ञान गणेश पुजारी, श्री क्षेत्र राक्षस भवन शनीचे. प्रारब्ध माझे या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्र हो, अगदी काल परवापासून मला देशातून अगदी परदेशातूनही जे फोन कॉल्स मेसेज येतात की सोशल मीडियावर सध्या जो काही ग्रहणाविषयी आणि होलिका दहनाविषयी जो काही धुमाकूळ चालला आहे, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे की उद्याचा जो सण आहे होलिका पूजन केव्हा करायचे, ग्रहण आहे त्या ग्रहणामध्ये काय करायचे, भद्रा आहेत भद्रामध्ये होलिका पूजन करावं की नाही, पौर्णिमा उशिरा लागते आहे, या संभ्रमात सध्या लोक आहेत. आपलं शास्त्र असंही सांगतंय की जी तिथी सूर्य पाहतो ती ग्राह्य धरायची असते. मग उद्याची पौर्णिमा ही सूर्यनारायण पाहत नाही, ती उशिरा लागते. मग उद्याची पौर्णिमा ग्राह्य धरायची आहे का? हो. त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी धर्मशास्त्राच्या आधारानुसार उद्या 5:56 पौर्णिमा आरंभ होत आहे आणि त्याच काळामध्ये भद्रा पण आहे. परंतु परवा म्हणजेच 3 मार्च रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे आणि ते ग्रस्तोदित आहे, त्यामुळे आणि शास्त्र असं सांगतंय, शास्त्रानुसार होलिका दहन पूजन हे प्रदोष काळी करायचं असतं. म्हणून उद्या 5:56 पौर्णिमा लागते आहे आणि ती परवा प्रदोषाच्या अगोदर संपते आहे, संध्याकाळच्या अगोदर संपते आणि त्यातही ग्रहण आहे. त्यामुळे उद्याचं जे होलिका पूजन आहे ते उद्याच सोमवारी 2 मार्च 2026 संध्याकाळी 5:56 ते 9 वाजेपर्यंत संध्याकाळी केव्हाही करू शकतात आणि हेच शास्त्रानुसार ग्राह्य आहे. या कालावधीमध्ये भद्रा जरी असेल तरी धर्मशास्त्रानुसार होलिका दहन पूजन हे उद्याच करायचं आहे. त्यात कोणीही संभ्रम करू नाही. आणि ह्या संभ्रमामुळेच प्रारब्ध माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी आज आपला हा व्हिडिओ अपलोड करत आहे. मला काल परवापासून बरेचसे मेसेज, फोन कॉल येत आहेत, म्हणून आजचा हा व्हिडिओ आपल्यापाशी सादर करत आहे. तसेच परवा जे ग्रहण आहे त्या ग्रहणाविषयीची माहिती वेदारंभ ते मोक्षापर्यंत ह्या ग्रहणामध्ये काय करायचं आहे, काय करू नये, वेदामध्ये काय करायची, कुठली साधना करायची, कुठली पूजा करायची, आणि हे केल्यानंतर
काय फळ भेटते, कोणत्या राशीने हे ग्रहण पाहायचं आहे, कोणत्या राशीने पाहू नये, ग्रहणाच्या कालावधीमध्ये वृद्ध, बाल या लोकांनी काय करायचं आहे, काय खाऊ नये, काय खावे, तसेच गर्भवती स्त्रियांनी या ग्रहण कालावधीमध्ये काय करू नये, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहे. तोपर्यंत जय गणेश, शुभरात्री.